मित्रहो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय हाडवैरी असलेल्या आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांच्या थोरल्या सुपुत्रांचा म्हणजे डॉक्टर निलेश राणे यांचा शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश होतोय। अर्थात ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची या गटाची किंवा यांची नसून ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे। जवळपास 20 वर्षांनी हे राणे कुटुंबाचं वर्तुळ पूर्ण होतंय। आता नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर अनेक पुलांखालून पाण्याचे अनेक प्रवाह वाहून गेलेले आहेत। आता नारायण राणे यांच्या खासदारकीबरोबर त्यांचे दुसरे पुत्र हे कणकवली या मतदारसंघातून आमदार होतील असं चित्र दिसतंय। कारण तिथे असलेली जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मतं, त्याचप्रमाणे शिवसेनेची मतं आणि नारायण राणे यांची मतं याची जर आपण गोळाबेरीज केली तर नितेश राणे हे अधिक सुरक्षित आहेत। आता नितेश राणे आणि नारायण राणे हे दोघं जण भाजपच्या तिकिटावर लोकप्रतिनिधी असल्यामुळे आणखी तिसरं तिकीट देता येणार नाही असं भाजपने भूमिका घेतली आणि नव्या अध्यायाची सुरुवात झाली। आता कोकणातला हा नवा अध्याय नेमका कसा आहे आणि काय होणार आहे कोकणात हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, 90च्या दशकामध्ये म्हणजे साधारण 1990च्या सुमारास नारायण राणे हे मुंबईतून BHT ची जी समिती आहे तिच्या अध्यक्षपदावरून थेट उठले आणि कोकणात गेले। नारायण राणे कोकणात गेल्यानंतर बघता बघता त्यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ताबा घेतला, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि सर्वार्थाने। आज नारायण राणे हे 70च्या उंबरठ्यावर असताना ज्या वेळेला त्यांच्या दुसऱ्या म्हणजे थोरल्या मुलाला राजकीय दृष्ट्या सेटल करण्याची वेळ आलेली आहे, त्यावेळेला मात्र भाजपने या संदर्भातली जी भूमिका घेतली ती भूमिका पक्षहितासाठी जरी असली तरी नारायण राणे यांची कौटुंबिक कोंडी त्यातून झाली आणि साहजिकच त्यांच्या मदतीला धावून आले ते कधी काळी त्यांच्याच पक्षामध्ये ज्युनियर असलेले एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना आपल्या पक्षात घेण्याचं निश्चित केलं। अर्थात त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हिरवा कंदील दाखवावा लागला आणि देवेंद्र फडणवीसांनाही याबाबतची सहकार्याची भूमिका अवलंबावी लागली किंवा ती त्यांनी अवलंबली आणि त्यामुळे आता निलेश राणे हे शिवसेनेत पोचलेले आहेत। आता निलेश राणे यांचा जर आपण विचार केला तर ते 28व्या वर्षी सिंधुदुर्गचे आणि रत्नागिरीचे खासदार झाले, पण त्यानंतर विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला आणि विनायक राऊत त्यानंतर 10 वर्ष या मतदारसंघाचे खासदार होते। आता गेली जवळपास 10 वर्ष राजकीय विजनवास वाट्याला आलेले निलेश राणे हे गेला काही काळ प्रचंड पराकोटीचा राजकीय संघर्ष किंवा राजकीय पुनरागमनासाठी संघर्ष करत होते। त्यांना वाव मिळत नव्हता आणि जर तो वाव मिळवायचा होता तर त्यांची एकूणच भौगोलिक आणि राजकीय गणितं मांडली जात नव्हती। आता 2014ला नारायण राणे यांचा इथल्या विधानसभेमध्ये पराभव झाला। राणेंचा पराभव झाला ही गोष्ट ना कोकणी माणसाला कबूल करता येत होती किंवा स्वीकारता येत होती, असा त्यांचा पराभव वैभव नाईक यांनी केला। आता वैभव नाईक हे कोण आहेत तर वैभव नाईक हे श्रीधर नाईक जे काँग्रेसचे नेते होते त्यांचे पुतणे आहेत आणि आता सध्या ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहेत। ते आपली हॅट्रिक पूर्ण करणार का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता हा जो कुडाळ मालवण मतदारसंघ आहे हा मूळचा नारायण राणेंचा मतदारसंघ। राणे इथून मालवण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जात होते आणि तसं बघायला गेलं तर राज्यातला हा सगळ्यात छोटा जिल्हा, पण या राज्यामधल्या संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये बघा, माणूस किती जरी मोठा असला, त्याचा देह किती जरी मोठा असला तरी त्याचं हृदय आपण त्याने वळलेल्या मुठीच्या आकारा इतकं असतं। महाराष्ट्राच्या राजकारणाचं तसंच आहे। महाराष्ट्र किती जरी मोठा असला तरी ती जी राजकीय कंपनं आहेत ती आपल्याला ऐकू येतात ती कोकणातल्याच या मतदार राजामुळे आणि त्याने घेतलेल्या काही निर्णयांमुळे। जेमतेम 3 आमदार हे तिथून येतात, पण MMRDA रिजन मधल्या जवळपास 90 जागांवरची एकूणच गणितं हलवण्याची क्षमता ही त्या
कोकणी चाकरमान्यामध्ये आणि कोकणी माणसामध्ये आहे. त्यामुळे शिवसेना असो किंवा भाजप असो, या पक्षांच्या राजकारणामध्ये कोकणाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता निलेश राणे यांचा मुकाबला हा वैभव नाईक यांच्याशी होणार आहे. वैभव नाईक यांनी मागच्या वेळेला कोणाचा पराभव केला तर रणजित देसाई यांचा पराभव केला. रणजित देसाई हे ॲडव्होकेट संग्राम देसाई यांचे कनिष्ठ बंधू आहेत आणि ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. रणजित देसाई यांनी काही ज्या चुका केल्या, विशेषतः या मतदारसंघातून निवडणूक लढताना एक धाडस करावं लागतं. ते धाडस राजकीय असतं, ते धाडस सामाजिक असतं आणि ते धाडस आर्थिक असतं. कारण या आर्थिक धाडसाची सवय इथल्या कोकणी माणसाला नारायण राणे यांनीच लावली. आता हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तो कुडाळ आणि मालवण असा मतदारसंघ आहे. यापैकीचा कुडाळ मधला जो मतदारांचा हिस्सा आहे तो अधिक मोठा आहे आणि जवळपास त्याचा जर आपण अभ्यास केला तर कुडाळ हा या विधानसभेच्या विजयावर अधिक परिणाम करणारा असा मतदारसंघ, असा हा भाग आहे. आणि त्यामुळे मालवणचा जर आता निलेश राणेंचा प्रभाव कुठे आहे तर मालवण किनारपट्टीवर आहे आणि वैभव नाईकांचा प्रभाव कुठे आहे तर कुडाळ किनारपट्टीवर आहे. आता हे सगळं होत असताना कोकणामध्ये आजपासून ससा आणि कासवाची शर्यत सुरू झालेली आहे. आता याच्यातला ससा कोण आहे तर याच्यातला ससा आपण जर म्हटलं तर तो आहे निलेश राणे आणि कासव कोण आहे तर आहे ते वैभव नाईक. आता तुम्ही म्हणलं उलट का म्हणताय तर हे मी कार्यशैलीवरून म्हणतोय. वैभव नाईकांची कार्यशैली आणि निलेश राणेंची कार्यशैली याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आता वैभव नाईक हे गेली 10 वर्ष आमदार आहेत, पण मुंबईतून जाणारं जे काही कोकणातलं शिवसेनेचं नेतृत्व आहे यांना आता वैभव नाईक हे खुपण्यासारखे दिसायला लागलेले आहेत. ते त्यांचं यश अनेकांना खुपू लागलेलं आहे, पण ते वैभव नाईक यांचा पाडाव करू शकत नाहीत किंवा त्यांना कोंडीत पकडू शकत नाहीत. कारण का तर त्यांचा जनसंपर्क तगडा आहे. मग बारसा असू द्या, सत्यनारायणाची पूजा असू द्या, लग्न असू द्या किंवा साखरपुडा असू द्या किंवा कोणाच्या तरी कुटुंबात झालेलं एखाद्याचं दुःखद निधन असू द्या, या कुठल्याही क्षणी वैभव नाईक पोचले नाहीत असं होत नाही. आणि त्यामुळे वैभव नाईकांना एक वेगळा जनाधार आहे, एक वेगळा क्लाउट आहे. आता विकासाच्या नावाने काय झालंय याच्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ करावा लागणार आहे, तो आपण करणार आहोत. आता दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर निलेश राणे यांच्याबाबतचा एक हे काय आहे तर निलेश राणे आणि नितेश राणे यांची ज्यावेळेला आपण तुलना करतो तर नितेश राणे हे जास्त आक्रमक आहेत, जास्त भडक बोलतात. निलेश राणेंचं जर आपण बघायला गेलो तर ते कमी बोलतात, पण निलेश राणेंचे बोल जे आहेत ते समोरच्याला कमालीचा संताप आणतात आणि त्यामुळेच कदाचित त्यांची राजकीय अडचण ही गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहे. पण त्यांना हे जेव्हा कळलंय की गेल्या साधारण 1 वर्ष सव्वा वर्षापासून त्यांनी आपल्या स्वभावामध्ये खूप बदल केलाय. आता एक गोष्ट इथे महत्वाची आहे. 2014चा नारायण राणेंचा जो पराभव होता, हा पराभव राणेंच्याच माणसांनी जी काही बेफिकिरी, बेशिस्त आणि बेदिली माजवली त्यामुळे राणेंचा पराभव झाला होता. बघा, राणेंच्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी ही निलेश राणे यांना मिळालेली आहे, पण निलेश राणे यांच्या भोवती पण अशा काही मंडळींचं कोंडाळ आहे की जे कोंडाळ कोकणी माणसाला, विशेषतः मालवणी माणसाला फारसं पटत नाही आणि रुचत नाही. आता निलेश राणे यांची अडचण सांगतो. निलेश राणे हे दोस्तीसाठी एकदम जिंदा दिल आहेत. जर त्यांची आणि तुमची, बघा त्यांच्या चेहऱ्याकडे जेव्हा तुम्ही पाहता त्यावेळेला आपल्याला त्यांचा राग येईल असं त्यांचं व्यक्तिमत्व कोणालाही वाटतं. पण जर तुम्ही निलेश राणे यांच्याशी 5 मिनिटं बोललात तर तुम्हाला हे लक्षात येईल की निलेश राणे हा एक मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा आणि जिंदा दिल, आपल्याकडे जे आहे ते वडिलांसारखं लुटून देणारा असा तो तरुण आहे. पण त्यांच्या अवतीभोवतीच्या माणसांनी त्यांची अडचण निर्माण केली आणि त्यामुळे ज्यांना कोणाला त्यांच्याशी कनेक्ट व्हायचंय ते त्यांच्याशी कनेक्ट होत नाहीत. ही त्यांची किंवा ही तिथली एक समस्या आहे. आता निलेश राणे यांना घेण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची राजकीय हुशारी काय आहे तर एकनाथ शिंदे यांच्याकडे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दीपक केसरकर आणि उदय सामंत यांचा जर आपण अपवाद सोडला तर मधल्या कॅडरमध्ये माणूस नव्हता. एकनाथ शिंदे यांनी शब्द टाकावा आणि काम फत्ते व्हावं अशी
दीपक केसरकरांची काय प्रवृत्ती आणि प्रकृती नाहीये किंवा ते त्यांचा बाजही नाहीये, पण तीच गोष्ट निलेश राणे यांच्या बाबतीत नक्कीच होऊ शकेल भविष्यात. जर हा भाग बांधायचा असेल किंवा या भागात संघटनात्मक काम वाढवायचं असेल तर निलेश राणे हा एक उत्तम उमेदवार शिंदेसाठी ठरू शकतो. आता इथे भाजपचे रवींद्र चव्हाण हे गेले काही काळ प्रचंड मेहनत घेत आहेत, काम करतायत, खर्च करतायत, लोकांना जोडतायत आणि अशा वेळेला आता जो मुकाबला होणार आहे तो रवींद्र चव्हाण विरुद्ध निलेश राणे असाही मुकाबला होणार आहे. आणि त्यामुळे या मुकाबल्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण इथे अजून एक गंमत काय झाली आहे की या मतदारसंघात हे जे पक्षांतर करून आपण निवडणूक लढावं वगैरे वगैरे या सगळ्या राणे मंडळींना का वाटलंय, तर नारायण राणे यांना या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये 27,000 मताधिक्य मिळालेलं आहे. मी जी ससा आणि कासवाची शर्यत आपल्याला मित्र म्हणतोय ना ती इथेच आहे. आता अनेकांना असं वाटतंय की दादांका एवढी लीड मिळाली म्हणजे मग आता निलेशाक पण मिळेल तली, पण तसं नाहीये. निलेशाक लीड मिळवताना खूप कष्ट करावे लागणार आहेत. कारण नारायण राणे यांनी काही मंडळींना आवाहन करताना माझ्या राजकीय कारकिर्दीतली ही माझी शेवटची निवडणूक आहे असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला राणेंनी इथे ज्यांच्यावर उपकार केलेत, ज्यांच्याशी आपले ऋणानुबंध आणि स्नेहबंध जोडलेत, अशा प्रत्येकाने जरी तो आता राणेंपासून दुरावलेला असला तरी सगळ्यांनी नारायण राणेंना मदत केली. आणि हा मोठा जो मतदारसंघ आहे कुडाळ मालवणचा, यामध्ये राणेंचे खूप समर्थक आहेत की ज्यांनी ही त्यांची राजकीय कारकिर्दीतली शेवटची निवडणूक, कदाचित त्यानंतर ते पुन्हा राज्यसभेवर जातील, पुन्हा कदाचित ते उपराष्ट्रपती होतील किंवा आणखी काही राजकीय क्षितिजावर त्यांना काही मिळेल, हे जरी खरं असलं तरी आता ते लोकांकडे जाऊन मतदान मागावं किंवा मतं मागावी अशी ही त्यांची आपल्या राजकीय आयुष्यातली निवडणूक अंतिम टप्प्यातली होती. त्यामुळे कोकणी माणसाने नारायण राणेंना भरभरून मतदान केलं. आता या मतदानाचा जर काही गैरसमज करून निलेश राणे यांच्या समर्थकांनी निलेश राणे यांच्या कानात हवा भरली असेल तर निलेश राणे यांनी या सगळ्या हवा भरणाऱ्या लोकांपासून जपून राहिलं पाहिजे. आता कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये असे हवा भरणारे अनेक पंप तुम्हाला जागोजागी भेटतील. नारायण राणेंचं यश हेच मुळात संजय पडते, काका कुडाळकर, राजन तेली, परशुराम उपरकर, दत्ता सामंत, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर इथली अनेक मंडळी म्हणजे जी कोकणामध्ये राणेंबरोबर काम करत होती, ही अशी अनेक मंडळींनी राणेंना मोठं केलं, राणेंना राजकीय क्षितिजावर तळपवलं. आता निलेश राणे यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्याबरोबरही जीवाला जीव देणारी मंडळी आहेत, पण त्यांचं चारित्र्य, त्यांचं वागणं, त्यांची भाषा, त्यांची देहबोली आणि त्यांचं जनमानसातला कनेक्ट हा सगळाच तपासून घ्यावा लागणार आहे. याचं कारण काय आहे, ही मंडळी जे करतील त्याचं प्रतिबिंब डॉक्टर निलेश राणे यांच्या राजकीय व्यक्तिमत्वावर उमटणार आहे. आणि डॉक्टर निलेश राणे हे जे काही करतील त्या गोष्टी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेंना निस्तरावं लागणार आहे. आणि त्यामुळेच निलेश राणे यांना आजपासून म्हणजे जेव्हा त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालाय तेव्हापासून या ससा आणि कासवाच्या शर्यतीतला ससा व्हायचंय की कासव व्हायचंय हे शर्यत संपवताना ठरवावं लागणार आहे. पण ही शर्यत जितकी वाटते तितकी सोपी नाही. त्यामुळे तळ कोकणातल्या किंवा सिंधुदुर्गातल्या जर तुम्ही कोकणी माणसाचा मनाचा जर वेध घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला तर आजच्या क्षणाला ही लढत 50-50 अशी दिसते. येणाऱ्या काळामध्ये हे पारडं वर खाली होईलच, पण वैभव नाईक यांच्यासारखा अगदी पैलवानी शरीरयष्टीचा जो माणूस आहे तो देखील निलेश राणे यांच्यासारखा लोकांशी कनेक्ट होणारा आणि लोकांमध्ये जाणारा असल्यामुळे निलेश राणेंना ते खूप मोठं आव्हान आहे. एकतर त्यांच्या स्वभावामध्ये, भाषेमध्ये आणि देहबोलीमध्ये बदल करावा लागणार आहे, तरच निलेश राणे यांचा येणाऱ्या काळामध्ये टिकाव लागू शकतो आणि वडिलांचा झालेला पराभवाचा वचपा राजकीय दृष्ट्या काढता येऊ शकतो. अन्यथा इथला सगळा माहोल हा इतका अनिश्चित आहे की आत्ता कोकणी माणूस हा साधा राहिलेला नाहीये. इंटरनेटच्या मायाजालात वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी
आणि वेगवेगळे FM रेडिओ आणि माहितीची वेगवेगळी साधनं यांच्यामुळे आता कोकणी माणूस हा 90च्या दशकातला राहिलेला नाही आहे. आणि त्याचबरोबरीने नारायण राणे हे जितके जिंदादिल होते किंवा जितके मनमोकळे आणि आपलेसे वाटायचे, तितका आता कोकणातला कोणताच राजकीय नेता हा राजासारखा वागताना दिसत नाहीये. प्रत्येकाच्या मनात प्रजा आहे, पण ती सोयीची आहे. आता ही सोय राजा बघतोय की प्रजा बघते यावरच डॉक्टर निलेश राणे यांचं आमदार होणं अवलंबून आहे. वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यातला राजकीय मुकाबला महाराष्ट्र पहिल्या टॉप 10 मध्ये टाकून एवाना मोकळा झालाय. मित्रहो, आपल्याला काय वाटतंय येणाऱ्या दिवसामध्ये वैभव नाईक जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत ते डॉक्टर निलेश राणे या एकनाथ शिंदे यांच्या नव्या शिलेदाराला मात देऊ शकतील का? कुडाळ मालवणला वैभव नाईक हॅट्रिक करतील की निलेश राणे आपलं राजकीय पुनरागमन करतील? आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला कळवा मित्रहो. आणि असेच काही थेट, अचूक, बिनधास्त आणि पारदर्शी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ अशाच एका वेगळ्या आणि रोचक माहितीसह आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटना, घडामोडी आणि प्राप्त परिस्थिती यावरचं नेमकं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्र अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना आणि स्नेहांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.